राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली, मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे आणि या अनुषंगाने सरकारच्या वतीने मदत जाहीर करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन, कपाशी आदी पिकांचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर सर आहेत। भाऊ, काय सांगाल मदतीच्या अनुषंगाने? राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन ह्या राज्यातला शेतकरी जो अतिवृष्टीच्या कारणामुळे अडचणीत आलेला होता, ह्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता जवळजवळ 31,600 कोटी रुपयाचं पॅकेज नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे। ह्या पॅकेजच्या माध्यमातून ह्या राज्यातला अडचणीत असलेला शेतकरी याला मदत झाली पाहिजे, त्याला दिलासा मिळाला पाहिजे आणि पुन्हा पूर्ववत तो आपल्या शेती कामावर त्या ठिकाणी गेला पाहिजे, याच्याकरता हे पॅकेज त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। वर्धा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि याचा प्रस्ताव जो आधी आम्ही पहिले मे महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता। त्याची नुकसान भरपाई वर्धा जिल्हा प्रशासनाला मिळाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम देखील वळती करण्यात आली। आता जवळजवळ 142 कोटी रुपयाचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव हा वर्धा जिल्ह्यातल्या जवळजवळ 1,47,000 शेतकऱ्यांचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठविलेला आहे आणि लवकरात लवकर शासनाकडून ही मदत मिळेल अशी अपेक्षा आहे। भाऊ, ई पीक पाहणी संदर्भात अनेक अडचणी येतात आणि ई पीक पाहणीमुळे मदतीवर काही परिणाम होईल? मदत ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला ऑलरेडी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की नियम थोडे बाजूला ठेवून जो शेतकरी खरोखर अडचणीमध्ये आहे त्याला प्रत्यक्षात मदत झाली पाहिजे, हा प्रयत्न शासनाचा पूर्णपणे आहे। नक्कीच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याचे डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलेले। महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।